नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. आणि बरोबर 10:15 झालेले आहेत आणि आपण गायला आत्ताशी खुराक ठेवलेलं आहे. कुट्टी हे टाकून झाली पण खुराक ठेवलं नव्हतं, खुराक संपलेलं होतं. गाडी यायला जरा 2 दिवस टाईम लागून, त्याच्यामुळं एक पोतं सध्यापुरतं आणलं आणि गायला खुराक टाकून घेतलं. जरा आज उशीर झालेला आहे, उशीर झाला होता त्याच्यामुळं त्यांचा लई कालवा चालला होता, तर खुराक टाकून घेतलेलं त्यांना. आणि हे खालचं आहे ना, जास्त राडा झालेला आहे. जवळजवळ 3-4 दिवस झालं गायांना ह्यांना धुण्यात आलेलं नाही किंवा खालचं कोब्याचं पण आपण धुवून काढलेलं नाही. चांगला राडा झालेला आहे हे बघा. तर आपल्या एस-टी-पीचाच म्हणजे बेल्ट आहे ना, थोडा खराब झाला होता. तर पहिल्या वेळेस आणला ते म्हणजे त्याचं माप बरोबर बसलं नाही, आलं नाही, त्याच्यामुळे डबल आणण्यात ह्याच्या 2-3-4 दिवस आपले गेले. तर त्याच्यामुळे इतकं जास्त इथं शेणाचा राडा झालेला आहे असा. आणि कोंबड्या आहेत ना, कोंबड्या पण जरा जास्त झाल्यात आहे, त्याच्यामुळे ना शेण असं म्हणजे पडलं की लगेच त्यांचं उकरतात ते आणि जास्तच राडा होतो त्याच्यामुळं. आणि नवीन ज्या पटोड्या आहेत ना, आपण उन्हाळ्यामध्ये पिल्लं काढले होते ते आता अंड्यावर आलेले आहेत. तर हे अशा कुठं पण अंडे कोंबड्यात आपल्या पहिल्यापासूनच देतात. आणि बसायला पण खुरवड्यात अजिबात बसत नाही. लिंबाच्या झाडावर लय लांब असं जाऊन बसतात आणि कितीही यांना कोंडायचा प्रयत्न केला ना तरी त्या काय कोंबड्या खुरवड्यात बसत नाहीत. तर हे अंडं असं एकदम बारीक आहे. पटोड्याचे जे अंडे आहेत ना, तर ते एकदम अशा बारीक बारीक कोंबड्या अंडे द्यायला लागलेल्या आहेत. म्हणजे पटोड्या जे पहिल्यांदा अंड्यावर आल्यात ना, तर त्यांचं अंडं असं आहे. आणि ज्या मोठ्या कोंबड्या आहेत ना, त्यांचं हे मोठं, हे बघा दोन्हीत फरक किती. तर पहिल्यांदा पटोड्याच्या अंड्यावर आल्यात ना, तर त्यांचे अंडे असे आहे, हे बारकं. ह्या कुट्टीत असं कुठं पण देतात, सुग्रसाच्या पोत्यात इकडं तिकडं असं कुठं पण ह्यांचं अंडं द्यायचं चालू असतं. तर ह्या रानातला ना नेपेर घास भरपूरच झाला होता. म्हणजे जनावर आपले कमी झालेले आहेत. गाई फक्त 4च आहेत, एक म्हैस आणि म्हशीचे 1 वगार आणि 1 कालवड असं एवढं. पण त्यांच्यासाठीच भरपूर असा चारा होता आहे. मेथी घास आहे, गवत आहे आपल्याकडं, जे गजरे गवत म्हणतात ना, ते गवत आहे. त्याच्यामुळं हे शिल्लक राहायला लागलं होतं. तर अजून बरंचसं आपण त्यांना देऊन पण बरंचसं शिल्लक राहिलेलं आहे ना, ते पण आपण सगळं तोडून घेणार आहोत. आणि एक 6 महिन्यापासून इकडल्या 2-3 साऱ्या तोडल्या नव्हत्या आपण, कारण 1-2-3 जणांनी बेण्यासाठी ठेवायला सांगितलं होतं. त्यांना नेहून त्यांनी शिल्लक राहिलेलं आहे ना, ते एवढं निब्बर झालं होतं की जसं काही कुऱ्हाडीने कोयत्यांनी तर तुटतच नव्हतं, एवढं भयंकर हे सगळं होतं. तर हे सगळं तोडून काढलं आणि जे शिल्लक राहिलेलं होतं ना, ते इथं जवळच गोशाळा आहे, त्यांच्यासाठी आपण 2 ट्रॉल्या भरून दिल्या. म्हणजे त्यांचे माणसं येऊन त्यांनी तोडून घेऊन गेले. आणि तरी पण आहे ना, बरंचसं शिल्लक राहिलेलं आहे, ते पण आपण सगळं तोडून घेणार आहोत. कारण आहे ना, बरेच दिवस झाले ह्याच्यातली काही मशागत आपल्याच्यानी म्हणजे झालेलीच नाही. तर खत हे टाकून घेतलं ना की हे पाठीमागचं आहे ना, एक 8-10 दिवसात अजून तेवढंच त्याची वाढ होईल भरपूर अशी, आणि गायांना तोपर्यंत पुरल. तर बरोबर आज 4 दिवस झालं आराम केलेला आहे आपण, कारण या बोटाला आहे ना दसकट लागलं होतं. नेपेर घास तोडत असताना आहे ना, नेपेर घासाचं आहे ना, हे दसकट इथून मुळलं होतं. तर इकडून जे घुसलं होतं तर वरच्या साईडने नकापाशी हे निघलेलं होतं. तर इतका ह्याचा बेकार ठणक होता ना, ठणकत होतं एवढं बेकार. तर हे घरी नाही काढलं, आपण डॉक्टरकडे जाऊन हे काढलेले, टाके हे नाही पडलेले, पण असंच त्यांनी चिमट्यानी हे काढून घेतलेले. तर एवढं सोपं नसतं हे. शेतीतले कामं असतील, दूध व्यवसाय असेल ना, एवढं इंस्टाग्रामच्या रीलमध्ये यूट्यूबला तुम्ही बघताना एवढं सोपं नाही, खूप कठीण आहे. तर ऊन वारं, आणि मला हे ज्यावेळेस लागलं होतं ना, त्यावेळेस तर अगोदर तर असं वाटलं की म्हणजे हे हाताला लागलं ह्याला काहीच नाही, पण इकडं ज्यावेळेस इकडचं हे रक्ताचे थेंब आहेत ना, थोडेसे माझ्या इकडच्या हातावर पडले. तर म्हणलं म्हणजे कोयतं खाली टाकलं, म्हणलं माझ्या सोबत एक माझी मैत्रीण होती, तर तिला म्हणलं मला काहीतरी चावलं, म्हणलं हे चावल्यामुळेच हे थोडंसं रक्त निघालं, इकडं 2-3 थेंब असे रक्ताचे पडलेले होते. तर बघितलं तर त्यावेळेस इतका हात हे बहीर झाला होता, काहीसुद्धा समजलं नाही मला. आणि नंतर थोडंसं कोयता टाकून थोडंसं साईडला आले, असं साईडला आल्यानंतर बघितलं तर थोडंसं नंतर लागलं नाही काय समजलं, पण थोडंसं एक मिनटाच्या नंतर इकडं हात मला असा जाणवायला लागला. मग म्हणजे ठणकाय लागल्यासारखं झालं. बघितलं तर वरच्या साईडनी तर मी बघितलंच नाही, खालून इकडूनच बघितलं. तर काढायचा प्रयत्न केला, तर हे नंतर मग लक्षात आलं की हे वरच्या साईडने निघले. मग काय डॉक्टरकडेच जावं लागलं आपल्याला. पण इतकं म्हणजे कठीण आहेत ना हे कामं शेतीतले करताना ना. म्हणजे एक अशा दिवसात तर इतकी धग जी असते ना, ही गरमी जी असते ना, ह्या टायमिंगला तर आहे ना, म्हणजे असं साप असतील, हे असतील रानात, हे पण निघतात इंचू साप. थोडंसं गवत वाळलेलं असेल तर त्याच्या खाली इंचू निघतात, गोम हे ते. इतकं अवघड आहे ना खरंच. म्हणजे बोला इतकं म्हणजे म्हणायचं इतकं सोपं नाहीत हे कामं शेतीतले करताना ना. या अशा दुखापतीसारख्याही होत्यात. गेल्या वर्षी बरोबर ह्याच टायमिंगला आहे ना,
त्या दलदलीचं वावर जे होतं ना तिथं आपण गवत कापताना आहे ना पायाला विळा लागला होता आणि आज बरोबर वर्ष झालं. आज बरोबर वर्षाला अजून ही दुखापत झालेली. तर 5 दिवस चांगलं म्हणजे रेस्ट घेतला, म्हणजे तसे कामं केलेच पण एवढं धार काढता आली नाही. आपल्या धारा तर सगळ्या हातावरच असतात, आपल्याकडे काही मशीन नाही. आणि धार काढायची म्हणल्यानंतर अंगठा तर अंगठ्याच्या सहाय्यानेच आपण धार काढली जाते. तर चांगला 4 दिवस धारातून शेणपाणी ह्याच्यातून आपण आराम केलेला आहे. तर आज ह्याला सोडून काढू, कारण आता ठणक ह्याचा जे ठणकत होतं ना ते कमी झालेलं आहे. तर आज ह्याला सोडून काढू. आता पाण्यात बुडवायला काय ह्याची हरकत नाही. जर का पाण्यात ही झालं असतं ना तर त्याच्यात डबल पाणी झालं असतं, घाण झाली असती आणि डबलच ते ठणक उठला असता त्याच्यामुळं थोडंसं पाण्यात हे घालायला हे हात घालण्यासाठी टाळलं होतं आपण. तर ह्याला आज आपण सोडून काढू. बोटाचं सोडून टाकलं आणि सोलड्याबरोबरच आहे ना घास तोडायला सुरुवात केलेली. तर इथून आहे ना खालच्या साईडला थोडंसं निब्बर सारखंच चारून हे झालं, त्याच्यामुळं निब्बर काही आणि थोडंसं हे असं कवळा काही घास असा दोन्हीही तोडायचं चालू आहे. तर मध्ये आधी काय होतं, शेळ्यांना थोडंसं कवळं तोडण्यात आलं ना तर त्याचं म्हणजे थोडंसं कुठं वाढतं कुठं कमी होतं असं होतं. आणि जवळ असल्यामुळे शेजानी म्हणजे कुठंतरी शेज असं धरत नाही. तर कधी दिदूबाई ही करते, कधी भैया, कधी स्नेहल असं त्यांचं चाललेलं असतं. तर ही मधीच एक सरी थोडीशी कवळी राहिलेली, पण ती आत्ता नाही तोडून घेतली की परत एकच वाढल आणि साईडच्या थोड्याशा बारीक राहते. त्याच्यामुळे आपण सगळंच ही एवढी सरी जी आहे ना पूर्ण ती तोडून घेऊ. थोडंसं हात ठणकतोय तोडायला गेलं ना तर, पण जितकं आपण धरून बसू तितकं ते वाढतच जातं. त्याच्यामुळे ना आज थोडीशी कामाला सुरुवात चांगलीच केलेली. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.